नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या मूल्याबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या सगळ्यांच्याच वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा पाया आहे. आणि ते मूल्य म्हणजे इंटिग्रिटी. तर मग चला, हे अतूट मूल्य म्हणजे नेमकं काय आहे, हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, तर या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी हे अतूट मूल्य म्हणजे काय ते बघू. मग इंटेग्रिटी आणि प्रामाणिकपणा यातला फरक समजून घेऊ. त्यानंतर त्याचे 4 आधारस्तंभ कोणते आहेत ते पाहू, त्यातले अडथळे ओळखू. आणि हो, शेवटी स्वतःमध्ये इंटेग्रिटी कशी घडवायची यावरही बोलू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. अतूट मूल्य म्हणजे संपूर्ण असण्याचा अर्थ काय? तर सुरुवात करूया अगदी मुळापासून. इंटेग्रिटी म्हणजे नक्की काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हा एक असा गुण आहे जो आपल्याला आतून आणि बाहेरून एकसंध ठेवतो, म्हणजे संपूर्ण बनवतो. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तडजोड करण्यापासून रोखतो. मग प्रश्न उभा राहतो की अशी कोणती गोष्ट आहे जी एखाद्या व्यक्तीला अतूट बनवते, कोणत्याही परिस्थितीत अविचल ठेवते? याचंच उत्तर आपल्याला इंटेग्रिटी या संकल्पनेत सापडतं. इंटिग्रिटीसाठी आपल्याकडे एक खूपच समर्पक शब्द आहे, तो म्हणजे अखंडता. नावाप्रमाणेच याचा अर्थ आहे संपूर्ण असणं, अविभाज्य असणं. म्हणजे अशी एक स्थिती जिथे आपले विचार, आपले शब्द आणि आपल्या कृती या तिन्हींमध्ये काहीच फरक नसतो. आणि आपण कोणत्याही दबावाखाली येऊन तडजोड करत नाही. आणि हे फक्त वैयक्तिक आयुष्यापुरतं मर्यादित नाहीये. प्रशासकीय सेवेसारख्या उच्च जबाबदारीच्या क्षेत्रात तर इंटेग्रिटीचं महत्त्व खूप जास्त आहे. खरं तर अधिकाऱ्यांच्या वार्षिक अहवालांमध्ये हा एक महत्त्वाचा निकष असतो, जो त्यांच्या बढतीसाठी निर्णायक ठरतो. आणि याचा अर्थ काय माहितीये? फक्त भ्रष्ट नसणं पुरेसं नाही, तर कोणत्याही परिस्थितीत भ्रष्ट न होण्याची क्षमता असणं हीच खरी इंटेग्रिटी आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. इंटेग्रिटी विरुद्ध प्रामाणिकपणा. आणि हा एक महत्त्वाचा फरक आहे. आपण अनेकदा इंटेग्रिटी आणि प्रामाणिकपणा हे शब्द एकाच अर्थाने वापरतो, नाही का? पण खरं सांगायचं तर यात एक खूप महत्त्वाचा फरक आहे. चला तर मग आज हा गैरसमज दूरच करूया. ही तुलना बघितली की फरक लगेच लक्षात येईल. बघा, प्रामाणिकपणा म्हणजे काय? तर इतरांशी खरं बोलणं, खोटं न बोलणं. ही एक बाहेरची गोष्ट झाली, एक बाह्यकृती. पण इंटेग्रिटी? इंटेग्रिटी म्हणजे स्वतःच्या तत्वांशी, स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणं. ही एक आतली गोष्ट आहे, एक आंतरिक बांधिलकी. म्हणून लक्षात घ्या, प्रामाणिकपणा हा इंटेग्रिटीचा एक महत्त्वाचा भाग नक्कीच आहे. पण इंटेग्रिटी ही त्यापेक्षा कितीतरी मोठी आणि खोल संकल्पना आहे. आपला तिसरा भाग 4 आधारस्तंभ, किंवा आपण याला इंटेग्रिटीचं सूत्रही म्हणू शकतो. बरं, मग ही इंटेग्रिटी नक्की तयार होते तरी कशी? आपण याकडे एका इमारतीसारखं बघू शकतो, जी 4 मजबूत खांबांवर उभी आहे. किंवा असं समजा की हे एक सूत्र आहे, ज्यात 4 खूप महत्त्वाचे घटक आहेत. आणि हे आहेत ते 4 घटक किंवा आधारस्तंभ. पहिला, सातत्य. दुसरा, अचूकता. तिसरा आहे प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा. आणि चौथा, जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ज्ञान. हे 4ही घटक मिळून इंटेग्रिटी तयार करतात. आणि हे सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत, हे विसरून चालणार नाही. पहिला स्तंभ आहे सातत्य. आणि याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे ऑलिम्पिक वीर मायकल फेल्प्स. विचार करा, 8 सुवर्णपदकं जिंकण्यासाठी त्याने वर्षाचे 365 दिवस रोज 12-12 तास सराव केला. कोणतीही तडजोड नाही. हेच ते अविश्वसनीय सातत्य. आपल्या तत्वांशी आणि ध्येयाशी एकनिष्ठ राहून सतत प्रयत्न करत राहणं हे इंटिग्रिटीचं पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण आहे. आता इंटिग्रिटीचा एक दुसरा पैलू बघूया, बौद्धिक इंटिग्रिटी. आणि यासाठी MS धोनीपेक्षा चांगलं उदाहरण कोणतं असणार? त्याचा DRS मधला अचूक अंदाज आठवतो. तो काही योगायोग नव्हता. तो त्याच्या सखोल ज्ञानावर, अनुभवावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहण्यावर आधारित होता. आणि हे वाक्य बघा, हे चौथ्या स्तंभाचं म्हणजे ज्ञानाचं महत्त्व अगदी स्पष्ट करतं. ज्ञानाशिवाय इंटिग्रिटी कमकुवत आणि निरुपयोगी आहे, पण इंटिग्रिटीशिवाय ज्ञान धोकादायक आणि भयंकर आहे. याचा अर्थ काय? म्हणजे जर आपल्याकडे तत्व आहेत, पण ज्ञान नाही, तर आपण प्रभावी ठरू शकणार नाही. आणि याउलट जर ज्ञान भरपूर आहे, पण तत्व नाहीत, तर ते ज्ञान समाजासाठी खूपच धोकादायक ठरू शकतं. चला तर, आता आपल्या चौथ्या भागाकडे जाऊया, इंटिग्रिटीमधील अडथळे.
हा मार्ग नक्कीच आव्हानात्मक आहे. पण एक प्रश्न मनात येतो. जर इंटिग्रिटी इतकी महत्वाची आहे, तर ती आपल्याला सगळीकडे का बरं दिसत नाही? याचं कारण सोपं आहे. इंटिग्रिटीचा मार्ग सरळसोट नाहीये, तो आव्हानांनी भरलेला आहे. चला तर मग पाहूया हे अडथळे नेमके आहेत तरी कोणते. हे अडथळे ना अनेक प्रकारचे आहेत. काही व्यवस्थेतून येतात तर काही आपल्या संस्कृतीतून. म्हणजे बघा, एका बाजूला प्रचंड राजकीय दबाव असतो, योग्य नियमांचा अभाव असतो. हे झाले प्रणालीगत अडथळे, जे व्यक्तीला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडतात. तर दुसऱ्या बाजूला पारदर्शकतेचा अभाव आणि हितसंबंधांचा संघर्ष यांसारख्या गोष्टींमुळे तर योग्य काय आहे हे ठरवणंच मुश्किल होऊन बसतं. आणि ॲरिस्टॉटलचं हे निरीक्षण तर आजही किती खरं वाटतं नाही का? सत्ताधाऱ्यांकडे शक्ती असल्यामुळे ते ती वैयक्तिक फायद्यासाठी वापरण्याचा मोह धरतील. ज्यांच्या हातात सत्ता असते त्यांच्यावर तिचा गैरवापर करण्याचा दबाव हा नेहमीच असतो. आणि म्हणूनच राजकीय क्षेत्रात इंटेग्रिटी टिकवून ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे आणि तितकंच महत्त्वाचं सुद्धा. आणि आता आपण आपल्या शेवटच्या आणि 5व्या भागाकडे आलो आहोत. स्वतःची इंटेग्रिटी कशी घडवाल, म्हणजेच सिद्धांताकडून कृतीकडे. एवढे सगळे अडथळे आहेत हे खरंय, पण याचा अर्थ असा नाही की इंटेग्रिटी टिकवणं किंवा वाढवणं शक्य नाही. बिलकुल शक्य आहे. तर मग चला आता सिद्धांताकडून कृतीकडे वळूया आणि पाहूया की आपण स्वतःची आणि आपल्या आजूबाजूची इंटेग्रिटी कशी घडवू शकतो. बघा, इंटेग्रिटी ही फक्त वैयक्तिक निवड नाहीये. तिला एका मजबूत प्रणालीचा आधार लागतो. यासाठी ना 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे स्पष्ट मार्गदर्शन, जसे की आपली आचारसंहिता, नैतिकतेचे नियम आणि आपल्या संविधानाची तत्त्व. आणि दुसरं म्हणजे प्रेरणा, जी नैतिक धैर्य दाखवणाऱ्या नेतृत्वाकडून मिळते. आणि हो, आपल्या स्वतःच्या आतल्या आवाजातून सुद्धा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, वैयक्तिक पातळीवर आपण काय करू शकतो? तर यातलं सगळ्यात मोठं काम आहे योग्य गोष्टीसाठी ठामपणे उभं राहण्याचं धाडस करणं. म्हणजे काय? तर कोणत्याही अयोग्य दबावाला आव्हान देणं, हितसंबंधांचा संघर्ष टाळणं आणि आपलं पद किंवा अधिकार कधीही वैयक्तिक फायद्यासाठी न वापरणं. खरं तर हाच इंटेग्रिटीचा खरा अर्थ आहे. आणि जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न, इंटेग्रिटी म्हणजे काय? तर वैयक्तिक नुकसान सोसूनही योग्य गोष्टीसाठी उभं राहणं. इंटेग्रिटीची खरी कसोटी तेव्हाच लागते जेव्हा तत्वांसाठी काहीतरी गमावण्याची वेळ येते. तर मग प्रश्न हा आहे की आपण स्वतः कशासाठी उभं राहायला तयार आहोत? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.